नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळा आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपला आज नेक्स्ट टूरला जाण्याचा विचार आहे आणि नेक्स्ट स्पॉट कोणता असेल हे तुम्हाला मी सांगतोच। तर मित्रांनो, कडाक्याचं ऊन पडलेलं होतं आणि आम्ही निघालो होतो आमच्या नेक्स्ट स्पॉटला व्हिजिट करण्यासाठी। त्याकरता आम्ही गाडीची टंकी पेट्रोलने फुल केली आणि निघालो पुढे। मित्रांनो, कोकणातील रस्त्यांच्या दुतर्फा झाडी असल्यामुळे त्या झाडांच्या सावलीमुळे उन्हाळा तसा जाणवत नाही। आपल्या नेक्स्ट स्पॉटला व्हिजिट करण्या अगोदर आपल्याला रस्त्यात लागतं ते म्हणजे वेंगुर्ला गाव। अतिशय सुंदर असं गाव आहे मित्रांनो। या गावाच्या पुढे एक छानसा असा अरुंद असा पूल आहे, आपण बघू शकता। अतिशय निसर्गरम्य वातावरण होतं। कडाक्याचं ऊन असल्यामुळे डोक्यावर टोपी, सनग्लास आणि सोबत पाण्याची बॉटल असणं अत्यंत आवश्यक आहे। या प्रवासादरम्यान रस्त्यातच आपल्याला आरवलीचे देव वेतोबाचे मंदिर लागते। अतिशय सुंदर असं मंदिर आहे, जागरूक असं देवस्थान आहे मित्रांनो। नंतर आपण बघू शकता की डाव्या बाजूला, रस्त्याच्या डाव्या बाजूला जाताना आपल्याला मिठाची शेती लागते। ॲक्च्युली समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार केलं जातं। तहान भरपूर लागलेली होती, बॉडी डिहायड्रेट होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी उसाचा रस प्यायलो। आणि फायनली आपण पोहोचलो आहे मित्रांनो आपल्या स्पॉटवर, ज्याचं नाव आहे क्वेरियम बीच। या ठिकाणी आपण समोर बघू शकतो मित्रांनो, फ्री पार्किंग साठी जागा आहे। या ठिकाणी आपण आपली 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकतो। अतिशय सुंदर असा हा बीच आहे मित्रांनो, निळक्षार पाणी आणि किनाऱ्याला लागूनच कॉन्क्रीटची क्यूब तयार केलेले आहे, ज्यावर आपण बसू शकतो आणि त्या समुद्राच्या लाटांना बघून आनंद घेऊ शकतो। समुद्राच्या लाटांचा तो आवाज मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातो। म्हणून विरंगुळा का होईना असं समजून वेळात वेळ काढून बीचवर आपण नक्की भेट दिलीच पाहिजे। समुद्राच्या किनाऱ्यापलीकडे दगडांनी बनवलेल्या प्राचीन अशा गुफा होत्या। त्या गुफा बघण्यासाठी आम्ही पुढे सरसावलो, परंतु काही कारणास्तव त्या गुफा बंद असल्यामुळे आम्हाला त्या बघता आल्या नाहीत। त्यामुळे आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटला। आम्ही येऊन पोचलो आमच्या नेक्स्ट स्पॉटवर, ज्याचं नाव होतं आरंबोल बीच। अतिशय सुंदर असा हा बीच होता। या ठिकाणी विविध देशाचे पर्यटक येत असतात आणि समुद्राच्या या लाटांचा मनमुराद असा आनंद ते घेत असतात। मित्रांनो, या बीचवर राहण्यासाठी खाण्यासाठी दोघंही सोयी आहेत। आपण ऑनलाईन बुकिंग करून या ठिकाणी रूम बुक करू शकतो आणि तसेच पणजीहून या बीचवर येण्यापेक्षा आपण जर वेंगुर्ला मार्गाने गेलो तर ते आपल्याला अगदी जवळचे पडते। मित्रांनो, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवतो। थँक्यू। चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।